5वी-8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न. 2 केंद्र, 10 हॉल, 208 विद्यार्थी. मुरुम, तारीख 22. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी यासाठी पूर्वतयारी व त्याचबरोबर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जातात. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 22 वार रविवार रोजी मुरुम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे इयत्ता 5वी व प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिल्या. जिल्हा परिषद कन्या प्रशालेत इयत्ता 5वीच्या मुरुम शहर व परिसरातील 10 शाळेतील 116 विद्यार्थ्यांपैकी 108 विद्यार्थ्यांनी तर प्रतिभा निकेतन विद्यालय केंद्रात इयत्ता 8वीच्या 6 शाळेतील 103 पैकी 100 विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे गेले तर 11 विद्यार्थी अनुपस्थित होते. या परीक्षेसाठी मराठी, गणित व इंग्रजी बुद्धिमत्ता या विषयावर 150 गुणांनुसार प्रत्येकी 75 मार्काचे पेपर आज विद्यार्थ्यांनी सोडवला. शासनाच्या ग्रामीण आणि शहरी भागातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणांच्या निकषावर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. जिल्हा परिषद कन्या प्रशालेत जवळेकर एच.जी. तर प्रतिभा निकेतन केंद्रात पवार एस.सी. यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा दिली.